कृष्ण भक्तीत मीरा वेडी झाली आणि तिने विषाचा प्याला रिचवला. संत गोरा कुंभार विठ्ठलाच्या नामस्मरणात इतके गुंग झाले की पायाखाली मुलाला तुडवलं. भक्ती हे एक वेड घेऊन जन्माला येते आणि तेच वेड आणि तीच प्रीती आणि तीच भक्ती घेऊन येत आहेत आपले पुढचे स्पर्धक. त्यांना स्पर्धक म्हणावं का? खरं तर इथपासून मला प्रश्न पडतो. जोरदार टाळ्यांनी आपण स्वागत करूया. बीडहून येत आहेत राजू बाबा शेख. हरी 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 हरी. निरंजनी, डोक्यावर निरंजनी, निरंजनावरती पाण्याने भरलेली घागर, घागरीवर मंगल कलश. अशा अवस्थेत गवळण भगवंताची भक्ती कशी करते. या कानानी या 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 देवाने शिंक माझं तोडिलं या कानाने, शिंक माझं तोडिलं या या देवाने, शिंक माझं तोडिलं या कानाने. माझ्या अंगावरी दही दूध सांडलं, माझ्या अंगावरी दही दूध सांडलं या देवाने, शिंक माझं. माझ्या अंगावरी दही दूध सांडलं, माझ्या अंगावरी दही दूध सांडलं या कानाने, शिंक माझं तोडलं या कानाने, शिंक माझं तोडलं. शिंक माझं तोडलं, मटक माझं फोडलं, दही दूध खाली पडलं. शिंक माझं तोडलं, मटक माझं फोडलं, अंगावरी दही दूध सांडलं 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 या देवाने, शिंक माझं तोडलं या देवाने, शिंक माझं तोडलं या कानाने, शिंक माझं तोडलं.
राजू बाबा, तुमच्याबद्दल मी काय बोलू, मला माझी पात्रताही तेवढी वाटत नाही तुमच्याबद्दल काहीही बोलण्याची. मी सरळ परीक्षकांकडे जातो. मला मुग्धाला आधी विचारायचं, मुग्धा काय वाटतं तुला? दादा, तुम्ही आज जे एकनाथ महाराजांचं आम्हाला कीर्तन ऐकवलं आणि या कीर्तनातून आम्हाला एवढी मोठी सीख मिळालेली आहे आणि ती तुम्ही आम्हाला नेहमीच देता, त्यामुळे मी तुमचे फक्त आभार मानणार आहे. बाकी काही मी बोलू शकत नाही. थँक्यू. मकरंद सर, तुमचं एखादं कीर्तन किंवा तुमची एखादी गवळण ऐकताना नेहमी असं वाटतं की आमच्या समोर हा फार असा मोलाचा काळ आमच्या समोर तुम्ही उभा करता आहात. अगदी पहिल्या एपिसोड पासून मला असं वाटायचं की ते आलेत, ते गायले आणि त्यांनी आम्हाला एखादी गोष्ट सांगितली, त्याच्यातनं आम्हाला ज्ञानच मिळतंय आणि प्रेमही मिळतंय. खूप प्रेम, माया मिळतीये. तर मला तुम्हाला दरवेळी, मी म्हणा किंवा मुग्धा म्हणा, जितूलाही, आम्हाला तुम्हाला पदकं देताना आपण म्हणतो ना की आपण भक्ती करताना पण काही काही वेळा एकसारखं देवाला थँक्यू म्हणणं हे चुकीचं वाटायला लागतं. तसं आता तुमचे आभार मानायला दरवेळी मला असं वाटते की आता ही गोष्ट थोडीशी आपण तूर्त जरा थांबूया. मग ती कशी करणार आपण? तर जी तुम्हाला असं वाटते की संत एकनाथांनी सांगितलंय की देवाने शिंक माझं फोडलं, तर आपणही आपले नियम तोडूया आणि आपल्याला जाब द्यावा लागेल आपल्या निर्मात्यांना, नितीन देसाईंना किंवा झी मराठीला. पण असं वाटतंय की तुम्ही आता अगदीच आमच्या शेवटच्या फेरीला या हो. म्हणजे सर, तुमचं म्हणणं असं आहे की इतर स्पर्धकांबरोबर स्पर्धा करता करता आता काही पावलं मागे जातील, काही पुढे राहतील आणि महाअंतिम फेरीपर्यंत पोहोचतील, तर राजूबाबा शेख यांना डायरेक्टली आपण महाअंतिम फेरीत पाठवतो. करेक्ट. राजूबाबा शेख हे केसरी सोबत मराठी पाऊल पडतेच्या अंतिम फेरीत जाणारं पहिलं पाऊल असेल. हा निकाल आत्ताच लागलेला आहे. बाबा, आता तुम्ही आणि आपण म्हणजे आता कुठली पदकं आणि काय विचारायचं, काही नाही. तुमच्यासाठी पदक नाही, काही नाही, काही नाही. तो गॉंग नाही, तोफ नाही, त्याच्याही पलीकडे जाऊन महाअंतिम फेरीत जाऊन तुम्ही तिथे, मला तर असं वाटतं की परफॉर्म करण्यासाठी नाही, आम्हाला आशीर्वाद द्यायला तुम्ही तिथे उपस्थित राहा. बरोबर ना सर? मला प्रत्येक वेळेला न बोलवता मला शेवटच्या टप्प्यालाच बोलवलं, त्याबद्दल मी खूप आनंदित झालेलो आहे की मला खूप आनंद वाटतं आणि सर्वांचं मी अत्यंत आभारी आहे. धन्यवाद. मराठी पाऊल पडते पुढे. पुढे म्हणजे याचं इतकं सुंदर नाव दिलं, मला ही नाव खूप आवडतं बरं का. पहिला शब्द मराठी म्हणजे मर्दाना, वजनदार अक्षर, त्याच्यात वजन आहे, मराठ्यात वजन आहे आणि दयाचं सागर आहे. मराठी मर्दाना बी आहे आणि दयाचं सागर आहे. जवळजवळ भारतभर फिरतो, पण मराठी माणसात जी दया करुणा आहे प्रत्येकासाठी, कुणासाठी बी, ती दया इतर माणसामध्ये मला आजपर्यंत आढळून नाही आली. आणि पावलाचं इतकं महत्त्व दिलेलं आहे. साधू संतांनी पावलाचं लय वर्णन केलेलं आहे ग्रंथात, पोथी पुराणात, अभंगात, याच्यात. आणि म्हणूनच लक्ष्मीसुद्धा भगवंताच्या पावलात येऊन राहिलेली, पायामध्ये राहिलेली. आणि पडते पुढे. पडते पुढे तर एवढं आहे की प्रत्येक जगामध्ये व्यक्ती आहे,
प्रत्येक जगामध्ये कोणती बी व्यक्ती असेल तर त्याच्या पुढेच आहे ती कधी न विसर पडणारी वस्तू म्हणजे पुढे. सगळ्यांच्याच पुढे मराठी पाऊल पडते पुढे. इतकं सुंदर नाव दिलं की मी हे नाव ज्यांनी दिलं त्याला मी साष्टांग नमस्कार करतो की खूप सुंदर नाव दिलं, मराठी पाऊल पडते पुढे. आजच्या या भागातून राजूबाबा शेख हे महाअंतिम फेरीत जाऊन पोचलेले आहेत, पण उरलेले 6 स्पर्धक संघ त्यापैकी कुठली पावलं पुढे पडणार आहेत ते आपल्याला उद्याच्या एपिसोडच्या शेवटी कळेल. त्यामुळे पाहायला विसरू नका उद्याचा एपिसोड, म्हणजेच अर्थात तुमचा आमचा आवडता कार्यक्रम केसरी सोबत मराठी पाऊल पडते पुढे.